नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इंग्रजी विषयातील रायटिंग स्किल व्हर्च्युअल मेसेज बघणार आहोत। एक्झाम्पल बघू। ड्राफ्ट द मेसेज विच रजत's mother left for him in about 50 to 75 words. Read the following. Rajat comes home from school and finds the door locked. Since he had a duplicate key, he enters and finds a note from his mother kept on the table. In it, she explains that she had to rush to the hospital with Mrs. Manohar, their neighbor, who had met with an accident. She has also written that she should have the rice and curry kept on the dinner table for lunch. He could heat the food in microwave oven if he wanted to, but she should be very careful while handling the switch. की मित्रांनो, मिसेस मनोहरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तिला मदत करण्यासाठी रजितची आई गेली आहे घराच्या बाहेर आणि तिने एक मेसेज लिहिलेला आहे। तो मेसेज आपल्याला लिहायचा आहे। आपण रजतची आई आहे असं समजून तो मेसेज रजतसाठी लिहायचा आहे। मित्रांनो, पहिले डेट येईल, डेट 11 फेब्रुवारी 2025, वेळ 11:30। रजत कोणाला उद्देशून दिलेला आहे तर टू रजत। मिसेस मनोहर हॅज मेट विथ ॲन ॲक्सिडेंट. आय एम रशिंग टू हॉस्पिटल विथ हर. आय हॅव केप्ट राईस अँड करी ऑन द डायनिंग टेबल फॉर युअर लंच. हीट इट इन मायक्रोवेव्ह इफ यू वॉन्ट्स टू. बी केअरफुल व्हाईल हँडलिंग द स्विच, मॉम. की मित्रांनो, आईनी अशा पद्धतीने व्हर्च्युअल मेसेज त्या रजतसाठी लिहिलेला आहे। डेट, टाईम, ज्याला पाठवायचं त्याचं नाव, पूर्ण मेसेज आणि ज्यांनी पाठवला त्याचं नाव। मी इथे रजतला पाठवला आहे तो, आणि कोणी लिहिलेला आहे तो मेसेज तर मॉमनी, म्हणून इथे रजतच्या आईचं नाव आलेलं आहे मित्रांनो। दुसरं एक्झाम्पल बघू, जे ऑक्टोबर 2021ला आलेलं आहे। Imagine you are Rahul Jyoti studying in 12th standard. You are going to attend an international AIDS awareness program in New Delhi. Next week, draft a message to your friend to convey this message to your class teacher. की मित्रांनो, तुम्ही राहुल किंवा ज्योती आहात, तुम्ही 12वीला शिकताय आणि तुम्हाला इंटरनॅशनल एड्स अवेअर प्रोग्रामसाठी तुमची निवड झालेली न्यू दिल्लीला पुढच्या आठवड्यामध्ये। तर तुमच्या क्लास टीचरला हा मेसेज कळवण्यासाठी तो तुम्ही तुमच्या मित्राला लिहिला आहे असं समजा। म्हणजे इथं तुम्ही स्वतः आता तो व्हर्च्युअल मेसेज लिहिणार आहात। 20 मार्च 2024 9 AM, कोणतीही दिनांक टाकले चालेल, टाईम टाका। सुमित, रजनी, कोणाला उद्देशून लिहिलं आहे तुम्ही? सुमित आणि रजनीला। नेक्स्ट वीक ऑन 1 डिसेंबर, ॲज अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ जागृती सोशल ग्रुप, आय एम इन्व्हायटेड टू अटेंड एड्स अवेअरनेस प्रोग्राम इन न्यू दिल्ली. Its inauguration will done by the Honorable President of India, Mrs. Draupadi Murmu Madam. It's honor to be there, so I am leaving Delhi with my father, so I am unable to attend college for 1 week. Convey my message to our class teacher, राहुल ज्योती. की राहुल आणि ज्योतीनी तो लिहिलेला आहे मेसेज, आणि कोणाला उद्देशून लिहिला आहे? सुमित आणि रजनीला. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की क्लास टीचरला तुम्ही सांगून द्या की आम्ही पुढच्या आठवड्याभर येणार नाही। एक्झाम्पल 3, एप्रिल 2022ला आलेला हे उदाहरण आहे मित्रांनो। यू आर गोपाल, अ रिसेप्शनिस्ट इन द ऑफिस ऑफ अ कंपनी manufacturing garments. A sales manager, Mr. Deshmukh, visited and handed over the sales report to be submitted to the general manager, who was busy attending a meeting. की मित्रांनो, मिस्टर देशमुख आलेले जनरल मॅनेजरांना भेटायला त्यांचे काही रिपोर्ट घेऊन, पण जनरल मॅनेजर बिझी आहे त्यांच्या मीटिंगमध्ये, त्याच्यामुळे ते काय ह्या मिस्टर देशमुखला भेटू शकत नाही आहे। आणि मिस्टर देशमुख आणि गोपाल यांचं कॉन्व्हर्सेशन इथे दिले। त्या कॉन्व्हर्सेशनच्या आधारे
आपल्याला हा व्हर्च्युअल मेसेज लिहायला लावलेला आहे. मिस्टर देशमुख, हॅलो, I am here to submit the available sales report to the general manager. Gopal, I am sorry, but the general manager is in meeting. Can you leave a message for him along with the reports? Mr. Deshmukh, sorry, I have to leave immediately to collect the other reports. Please inform the general manager that I had to leave immediately and I will see him in the evening at 5:30 p.m. with other reports. की मिस्टर देशमुखांना घाई असल्यामुळे त्यांनी काही रिपोर्ट्स दिले नाही. ते सांगतात की मी 5:30ला स्वतः काही जे राहिलेले रिपोर्ट्स आहे ते सगळे घेऊन पर्सनली जनरल मॅनेजरना भेटायला येईल असं तो त्या गोपालला सांगतोय, रिसेप्शनिस्टला सांगतोय. आता गोपाल हा रिसेप्शनिस्ट इथं व्हर्च्युअल मेसेज लिहिणार आहे, कारण त्याला मिस्टर देशमुखांचा निरोप जनरल मॅनेजरपर्यंत पोहोचवायचा आहे. तारीख टाकली आहे मित्रांनो 30/11/23 10:30. जनरल मॅनेजर सर, मिस्टर देशमुख, सेल्स मॅनेजर wanted to meet you personally with sales reports, but you were busy in meeting. He left the office immediately. He informed me to tell you that he will meet you at 5:30 p.m. with reports. की मित्रांनो, जे मिस्टर देशमुखांनी सांगितलं तेच ह्या गोपालनी रिपोर्ट लिहिला, जनरल मॅनेजरला हा व्हर्च्युअल मेसेज लिहिला आणि तो पाठवला जनरल मॅनेजरला उद्देशून, आणि गोपालनी तो लिहिलेला म्हणून शेवटी गोपाल नाव आलेलं आहे. चौथं उदाहरण बघू मित्रांनो, जुलै 2022. यू थिंक ऑफ अटेंडिंग अ प्रोग्राम on environment protection at your college. At the same time, you find it difficult to meet your friend whom you have promised. Write a message to your friend convincing about the same. Draft a virtual message in about 50 to 75 words. की मित्रांनो, एका मित्राला तुम्ही प्रॉमिस केले की आपण भेटू, परंतु तुम्हाला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन प्रोग्रामला अटेंड करायचा आहे तो, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना भेटणं, तुमच्या मित्राला भेटणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला तो व्हर्च्युअल मेसेज त्याला पाठवायचा आहे, त्याच्यासाठी लिहायचा आहे. तो कसा लिहायचा बघा मित्रांनो. आन्सर 28/3/8/23 11:30. प्रशील, त्या मित्राचं नाव प्रशील असं आहे, आपण समजू. टुमॉरो ऑन द ऑकेजन ऑफ वर्ल्ड अर्थ डे my college has organized a program on environment protection. As a head boy, it's very urgent to attend the program. I promise you to meet tomorrow, but due to such problem, it is not possible for me to meet you. I am sorry for that. Please reschedule the meeting and convey me. I eagerly want to meet you. राम. आता तुम्ही राम आहे आणि रामने हा मेसेज प्रशीलला लिहिलेला आहे, कारण रामला एन्व्हायरमेंट प्रोग्राम अटेंड करायचं ते सगळं त्यांनी तिथं सांगितलं आहे. त्यांनी माफी पण मागितली की हेडबॉय असल्यामुळे मला प्रोग्रामला जाणं आवश्यक आहे. पाचवं उदाहरण बघू मित्रांनो, फेब्रुवारी 2023ला आलेलं. इमॅजिन युअर सेल्फ ॲज रमेश. यू आर रिक्वायर्ड टू गो टू पुणे टू पार्टिसिपेट in the national level chess champion competition, and hence you won't be able to attend the class test. Draft virtual message for your friend Sanket in about 50 to 75 words asking him to convey the reason of your absence to your subject teacher. मित्रांनो, रजतला हा मेसेज पाठवायचा आपल्याला, आणि रजत थ्रू हा मेसेज कोणाला सांगायचा आहे तर टीचरला. पण रजतला आपण डायरेक्ट उद्देशून तो लिहिणार आहोत, तर आपण लिहू. आणि तुम्ही स्वतः रमेश आहे आणि तुमचा मित्र रजतला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला चेस कॉम्पिटिशनला जायचं आहे आणि तुम्हाला क्लास टेस्टला येणं जमणार नाही. 20 सप्टेंबर 2024 8 AM. संकेत. Today I am leaving from Pune to attend national level chess champion competition. It is one of the golden chance in my life to compete the national level chess players, and
It was my dream to meet my favorite player, Mr. Vishwanathan Anand. Attending this championship makes my dream come true. I know that tomorrow our class teacher decided to conduct class test. It is not possible to attend this class test. Please convey my message and reason of not attending the class test. रमेश. ही मित्रांनो इथं आता रजत लिहायचं राहून गेलंय, तिथं संकेत टाकले गेले, तुम्ही ते करेक्शन करून घ्या की रमेशनी रजतला लिहिलंय, संकेतच्या ऐवजी तुम्ही रजत करून घ्या, कारण तिथं मेन्शन केलंय त्या एक्झाम्पलमध्ये रजत म्हणून. तर ह्या चुका होऊ देऊ नका. व्यवस्थित काळजीपूर्वक मेसेज वाचा आणि कोणाला लिहायला लावलेला आहे तो मेसेज तो बघा. 6वा उदाहरण बघा मित्रांनो. एक्झाम्पल जुलै 2023. इमॅजिन यू हॅव बीन लेट टू अटेंड युअर पियानो क्लास. ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 50 words to convey the same to your piano teacher. Give your own reasons to support your message. की मित्रांनो पियानो क्लासला तुम्हाला उशीर झालेला आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त करताय, ते तुमच्या टीचरला तुम्हाला सांगायचं आहे. व्हर्च्युअल मेसेज तुम्हाला लिहायला लावलेला आहे आणि तो 50 शब्दांमध्ये तुम्हाला कारण सांगायचं आहे की तुम्ही का उशिरा आले आहात. 22 सप्टेंबर 2024 5 वाजता संध्याकाळी. डिअर विनीत सर, त्या पियानो टीचरचं नाव आपण विनीत सर ठेवले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी टू इन्फॉर्म यू दॅट टुडे आय एम नॉट एबल टू अटेंड पियानो क्लास ऑन टाइम बिकॉज आय हॅव टू टेक माय ग्रँडमदर टू हॉस्पिटल फॉर हर रेग्युलर चेकअप. Father is out of town. Mother has to attend my little brother, so the responsibility is mine. The checkup time is 5:30 to 6:30 p.m. I will reach the class half hour late. Please allow me for that. स्मिता. आता स्मिताने तो मेसेज लिहिला आहे टीचरला, विनीत सरांना, आणि त्याच्यामध्ये ती सांगते की वडील गावाला गेले आणि माझी आजीचं रेग्युलर चेकअप आहे, तिला घेऊन जाणं मला बंधनकारक आहे, कारण घरामध्ये माझ्या छोट्या भावाला सांभाळायचं काम आईला आहे, त्याच्यामुळे आई येऊ शकत नाही, ते काम माझं आहे, त्याच्यामुळे मी जातोय, मी अर्धा तास उशिरा येईल. 7वं एक्झाम्पल बघा मित्रांनो, फेब्रुवारी 2024ला आलेलं आहे. मनीषा, अ ग्रॅज्युएट गर्ल, मिसेस हर कॉलेज बस. हर फादर हॅज गॉन फॉर हिज रेग्युलर मॉर्निंग वॉक. शी नीड्स हिज बाईक टू अपियर फॉर हर एंट्रन्स टेस्ट. Draft a virtual message in about 50 words that she would write to her father. की मित्रांनो मनीषा, तिला परीक्षेला जायचं आहे, तिची बस चुकलेली आहे आणि तिच्या वडिलांची गाडी तिला घेऊन जायची आहे, ती काही तिला चालवता येत नाही, दुसऱ्या एखाद्या मुलाबरोबर ती जाणार आहे, परंतु वडिलांना ते कळवायचं आहे म्हणून तिला व्हर्च्युअल मेसेज वडिलांच्या नावाने लिहावं लागणार आहे आणि वडिलांना सांगावं लागणार आहे तुमची गाडी मी घेऊन जाते. आन्सर. 22nd September 2024 7 a.m. Dear Papa, I have to attend my LLB CET entrance test. It is scheduled at 7:30 a.m. but I miss my regular bus. Taxi and auto are not ready to take me there, so I took your bike. Ramesh will drop me there and return back with your bike. You will not miss your ऑफिस. आय विल रिटर्न बॅक विथ बस. मनीषा. की मित्रांनो ती मनीषा सांगते की रमेश बरोबर मी जाते तुमची बाईक घेऊन, तुम्ही बाईक शोधायचा प्रयत्न करू नका, रमेश मला सोडल्यानंतर ती बाईक पुन्हा घेऊन येईल आणि येताना मी बसने येईल असं ती सांगते मनीषा तिच्या वडिलांना. अशा पद्धतीने हा आपण व्हर्च्युअल मेसेज लिहिलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचं उदाहरण बघू. 8वं उदाहरण जुलै 2024ला आलेले आहे. इमॅजिन सनी हॅज बीन सिलेक्टेड टू अपियर इन द फायनल राउंड ऑफ द सिंगिंग कॉम्पिटिशन. सनीज फादर हॅज मूव्ड आउट ऑफ द सिटी फॉर सम ऑफिशियल वर्क. सनी ट्राइड टू कॉल हिज फादर several times, but due to the connectivity issue,
He is unable to contact his father. Draft a virtual message in about 50 words to convey this information न्यूज टू हिज फादर. की मित्रांनो, तुम्ही सनी आहे, तुमचं सिंगिंग कॉम्पिटिशनला तुमचं निवड झाली आणि तुम्हाला ही न्यूज तुमच्या वडिलांना सांगायची फोन करून, परंतु वडिलांचा फोन काय लागत नाही आणि वडील हे आउट ऑफ टाउन आहे, गावाच्या बाहेर गेले. कसंही करून तुम्हाला ती न्यूज तुमच्या वडिलांना सांगायची आहे. तर व्हर्च्युअल मेसेज तुम्ही लिहिताय 23 September 2024 1 PM. Dear Raghav uncle, due to connectivity issue, I am not able to convey my father. He is out of town for office work. I eagerly want to convey good news to him that I am qualified for the final round of the singing competition. Uncle, if possible to contact him from office landline phone, convey this message to him. I am waiting for his reply and blessings. सनी. सनीने राघव अंकलला त्याच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना हा व्हर्च्युअल मेसेज लिहिला आणि त्यांना सांगितलं की जर तुमचा कॉन्टॅक्ट झाला माझ्या वडिलांशी तर त्यांना ही गुड न्यूज द्या, मी त्यांच्या फोनची वाट बघतोय. की अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हर्च्युअल मेसेज लिहायचा आहे मित्रांनो. 4 मार्क्ससाठी अतिशय सोपा आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तो लिहा. मेसेज पहिले तुम्हाला तारीख लिहायची आहे, त्याच्यानंतर वेळ लिहायचा आहे, त्याच्यानंतर ॲड्रेस, ज्याला ॲड्रेस केला त्याचं नाव आणि नंतर ज्यांनी